नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातून दर्शनासाठी पैशांची मागणी होत असल्याचं समोर येत आहे। नवीन वर्षानिमित्त अनेक राज्यातून तसेच देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात। मात्र या भाविकांची लूट होताना दिसून येते। दर्शनासाठी वेळ लागत असताना अवघ्या अर्धा तासात दर्शन होईल असे सांगून भाविकांकडून VIP दर्शनाच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जात असल्याचं दिसतंय। VIP दर्शन बंद असल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येत असताना दुसरीकडे मात्र दर्शनाचा काळाबाजार होत असल्याचे दिसून येत आहे। त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण, मुख्यालय, मुख्य प्रशासकीय केंद्र आहे। याच 3 आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो। मात्र याच तीर्थस्थानी आता दर्शनाचा काळाबाजार सुरू असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे। याबाबत अधिक माहिती शिवसेना शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। त्र्यंबकेश्वरमध्ये आत्ताच आजच चॅनलला मराठी NDTV न्यूजला ते बघितलं आणि गावामध्ये असे प्रकार होत असेल तर ते त्र्यंबकेश्वर नगरीसाठी बदनामीकारक आहे आणि याला सर्वस्व त्या ठिकाणी असलेले जे पदाधिकारी आहे त्यांनी त्याच्यात प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे। पोलीस डिपार्टमेंटनी लक्ष घातलं पाहिजे, पण कोणीही त्याच्यात लक्ष घालत नाही। 5-5 आणि 10-10 हजार रुपये घेऊन दर्शनाला आणि गाववाल्याला तिथं गेला का त्याला पहिला पास विचारतात, तुझं आधार कार्ड आहे का? आधार कार्ड असलं, समजा उद्या माझी मुलगी आली दर्शनाला तर तिचं आधार कार्ड तिकडचं राहतं, त्यावेळेस तिला परत पाठवलं जातं। तर ट्रस्टींनी आणि पोलीस डिपार्टमेंटनी याच्यामध्ये खास लक्ष घातलं पाहिजे आणि जर नसेल त्यांच्याच्याने होत तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा देऊन टाकला पाहिजे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।